राजे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि शौर्यानं प्रेरित होऊन भावी पिढीला देखील राजांचा आदर्श घेता यावा यासाठी शिवजयंतीनिमित्त 10वी व 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोबतच परिसरातील नवनिर्वाचित स्थानिक लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्र विक्रेते यांचा देखील सत्कार सोहळ्याचं आयोजन राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संग्राम सुभाष तळेकर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। क्षत्रिय कुलवंश व ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। खडकमाळ आणि इथं आयोजित करण्यात आलेल्या समारंभाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला उर्फ माई तळेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम बागड, ज्येष्ठ पत्रकार नितीन बोराटे, नगरसेवक गणेश कल्याणकर, नगरसेविका ऐश्वर्या थोरात, नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेविका स्नेहा नामदेव माळवदे, डॉक्टर संतोष तळेकर, सौ देवश्री संग्राम तळेकर, ॲडव्होकेट भावना निलेश बोराटे, सुरेश गाडे पाटील, नानासू पायगुडे, कमलेश गायकवाड, किशोर राजपूत, राजेंद्र कदम, विश्वास ननावरे, कैलास उर्फ बापू भोंदे, आशिष साबळे, रवी सहाणे, सारंग सराफ यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, डॉक्टर आणि वकील, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। राजे प्रतिष्ठानचं हे 22वे वर्ष आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार परिसरातील डॉक्टर असतील, वकील असतील त्यांचाही सन्मान सत्कार आम्ही करतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांची एक रणनीती होती आणि त्यांचं एक जनतेबद्दलचं प्रेम आणि ते आदर्श राजे असे छत्रपती शिवाजी महाराज, आपले छत्रपती शिवाजी महाराज। कारण छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर याची कल्पना करा की महाराष्ट्र किती भिन्न विखिन्न आणि किती त्याच्यावर अजून संकट आले असते। पण आई तुळजाभवानीने दिलेली तलवार आणि जिजाऊ मातेचा आशीर्वाद, त्यांच्या वडिलांचं त्यांना मिळालेलं बळ, संपूर्ण भोसले शिवाजी महाराज राजे भोसले बंद ठेव करा। छत्रपती शिवाजी राजे आणि भोसले घराण्याचा इतिहास बघा की महाराष्ट्रासाठी त्यांनी किती सोसलं आणि किती भोगलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले उभारले पण या काही गड किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही, वडिलांचं नाही, मुलांचं नाही, कुठंच नाही। शिवजयंती करण्यामागचा उद्देश हाच आहे की गुणवंत विद्यार्थी जे 80% वरचे आहेत, गेले 22 वर्ष आम्ही त्यांचा सन्मान सत्कार करतो। परिसरात काही डॉक्टर आहेत की ज्यांच्या आमच्या भागामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडं 50,000, 30,000, 1 लाख रुपये भरायची परिस्थिती नसते, पण अशा पेशंटचं तो पूर्ण होईपर्यंत जबाबदारी आमच्या भागातील डॉक्टर घेतात। डॉक्टर तळेकर आहेत, असे बरेच डॉक्टर आहेत आता भागामध्ये। बोंबनचा एक मुलगा नवीन आहे, सूरज परदेशी आहे, अजून तुम्हाला सांगतो सिद्धेश बोंबे, आता नवीन दंत चिकित्सामध्ये राऊत मॅडम आहेत। आमच्या परिसरामध्ये आता डॉक्टर, वकील भरपूर आहेत आणि नुकतेच वकिलांचे आम्ही बघा, तुम्ही नवीन वकील जे झालेले आता भावनाताई बोराटे वकील झाले, त्यांचा आम्ही सन्मान सत्कार घेतला। निलेश बोराटे आहेत। म्हणजे आमच्या परिसरामध्ये महाराजांच्या वेळेस जसं 17 पगड गाठी होतं त्या पद्धतीने आम्ही सगळे एकत्र मिळून हा शिवजयंतीचा उत्सव साजरा करतो। तर मोगलांचे अत्याचार चालू होते, अतिशय अवघड परिस्थिती होती। अशा परिस्थितीत राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या लहान बालक असलेल्या शिवाजी राजांना प्रोत्साहित केलं आणि मातेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवबांनी शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त वापर करत हे स्वप्न सत्यात आणलं। आणि त्या काळी सर्व सुविधा वगैरे आताच्या सारख्या नसताना मराठ्यांनी आटकेपार झेंडे फडकवले, हे आपण विसरून चालणार नाही। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप भूमंडळ। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती त्या निमित्ताने आमचे मित्र संग्रामभाऊ तळेकर नेहमीच खूप चांगल्या पद्धतीने चांगले उपक्रम या परिसरातील नागरिकांसाठी राबवतात। आज देखील त्यांनी एक खूप सुरेख कार्यक्रम या ठिकाणी नेहमीप्रमाणे घेतला होता। त्या कार्यक्रमाला आज आम्ही आवर्जून उपस्थित राहिलेलो।
खडकमाळ मधला पहिला मनुष्य की 8 दिवस तो एरोडा जेलमध्ये राहिला हे मी कधीच विसरणार नाही. कुठल्याही गोष्टीत तुम्ही जर संघर्ष केला नाही आणि स्वतः त्रास केला नाही, करून घेतला नाही, तीच गोष्ट पाणी पुरवठ्याची तळागाळातलं काम करण्याचं काम तो करतो. त्यामुळं रक्ताच्या नाते ट्रस्टला अभिमान आहे की तो खडकमाळचा एक खूप मोठा कार्यकर्ता. नमस्कार, मी राजेश्वरी संग्राम तळेकर. मी इयत्ता 10वी मध्ये होते. मला 83% मार्क्स होते. कौतुकाची थाप जेव्हा विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडते तेव्हा त्यांना एक अजून असं मोटिवेशन मिळतं की आपण अजून काहीतरी करून दाखवू, आपण काहीतरी असं करू ज्याने आपण काहीतरी वेगळं बनून या एका मंचावरती परत एकदा सत्कार करायला येऊ. हे ते मोटिवेशन घेऊन इथून जातात आणि इथून पुढे किंवा इथून मागे ज्या विद्यार्थ्यांचे सत्कार झालेत ते आता आज पण इकडे सत्कारासाठी आले.